आम्हा कळू देना. उरी दाटलेली भीती आता सोसवेना. उरी दाटलेली भीती आता सोसवेना. कसे कोणास सांगावे कळेना. आला श्रावण कशी जाऊ नागपूजना. आला श्रावण कशी जाऊ नागपूजना. मनोभावे पूजायचे आहे श्री गजानना. मनोभावे पूजायचे आहे श्री गजानना. नाना उपाय करूनही थकलो ना. नाना उपाय करूनही थकलो ना. नवा कोणी मार्गदर्शक मिळेना. आरोग्य सेवा सरकारची झाली दैना. आरोग्य सेवा सरकारची झाली दैना. कमाई विना अनेकांची आर्थिक विवंचना. कमाई विना अनेकांची आर्थिक विवंचना. पहिले सत्र संपले तरी शाळा सुरू होईना. पहिले सत्र संपले तरी शाळा सुरू होईना. मळलेली वाट जराही रुचेना. मळलेली वाट जराही रुचेना. थैमान जरी तुझे आवरेना. थैमान जरी तुझे आवरेना. माणुसकीचा झरा जराही आटेना. माणुसकीचा झरा जराही आटेना. सामोरे जाऊ सगळे दमवू संकटांना. सामोरे जाऊ सगळे दमवू संकटांना. पुढे चाले नमी तुम्हीही चला ना. पुढे चाले नमी तुम्हीही चला ना. थँक्यू. वा दीपा मॅडम, तुमची कविता खरंच छान होती आणि योग्य शब्दामध्ये तुम्ही ती रचलेली आहे. याच्यानंतरचा आम्ही जी निवडलेली कविता आहे 9 नंबरची, ती आहे विनायक मुजुमदार, स्पर्धक क्रमांक 14. त्यांनी आपली कविता सादर करायची. ते आहेत का? मुजुमदार नाही येऊ शकणार आहेत, तर त्यांनी मला सांगितलं तर चालेल का मी वाचलं तर? हो हो, नक्की नक्की. त्यांच्या कवितेचं नाव आहे राधा. अचानक मनी हे कोणते गुज. अचानक मनी हे कोणते गुज. नेमकी भावना मलाही कळेना. अचानक मनी हे कोणते गुज. नेमकी भावना मलाही कळेना. काय ह्यास म्हणावे कोण सांगेल मला. काय ह्यास म्हणावे कोण सांगेल मला. कसे कोणास सांगावे कळेना. अचानकपणे थरथरे हे मन. अचानकपणे थरथरे हे मन. दूर कोणाचे घुमे ते अलगुज. कोणता तो सूर मलाही कळेना. कोणता तो सूर मलाही कळेना. नवा कोणी मार्गदर्शी आढळेना. जुना तो कदंब जुने तेची रान. जुना तो कदंब जुने तेची रान. जुनी तीच वेळ जुन्या त्याच वाटा. वाहते तशीच अजूनही यमुना. वाहते तशीच अजूनही यमुना. मळलेली वाट जराही रुचेना. तुम्ही माझा प्राण तुम्ही माझा जीव. तुम्ही माझा प्राण तुम्ही माझा जीव. पुन्हा आयुष्यात आले तेच मोर पीस. पुन्हा आयुष्यात आले तेच मोर पीस. पुन्हा तोच जन्म पुन्हा त्याच दिशा. पुन्हा तोच जन्म पुन्हा त्याच दिशा. पुढे मी चाले ना तुम्हीही चला ना. वा वा वा, खूपच छान कवितेचं वाचन केलंय आपण. यानंतर जी कविता आहे 8 नंबरला मी जी निवडलेली आहे ती स्पर्धक क्रमांक 7 सुषमा पाठक. अरे वा वा काका, बोलवा आता. नाही म्हणतात, त्यांनी रिप्रेझेंटेटिव्ह पाठवलाय. का बरं का बरं का बरं असं नाही, आम्हाला त्यांच्या तोंडून ऐकायची. बोलवा बोलवा असं नाही. कधी पाठक काकांना संधी घ्यायची असेल त्यांची कविता वाचायची. वाचा. 5 महिने झाले घरात कोंडून घेतले ना. आयुष्य किती बदलले हे कसे कोणा सांगावे कळेना.
ज्येष्ठ नागरिकांनो, बाहेर पडू नका, हे करू नका, ते करू नका ना, पण करावे काय हे सांगणारा नवा कोणी मार्गदर्शी मिळेना. जंग पछाडले, निरनिराळे प्रयोग केले, पण उपाय काही मिळेना. मळलेली वाट ही जराही रुचेना. मग ठरवले आत्मनिर्भर व्हायचे, नियमांचे पालन करून लढायचे. मी काय म्हणते, सर्वांनी सज्ज व्हा ना, पुढे चालेन मी, तुम्हीही चला ना. वा वा, छान कविता होती. आणि यानंतर 7व्या नंबरला आम्ही जी कविता निवडली आहे ती स्पर्धक क्रमांक 10 रंजना मुळे यांची आहे. काका तुमचा माईक म्यूट वर गेलाय. अनिला रंजनाताई अण्णा सांगितलं होतं का? आलेलं दिसत नाहीये. मग त्यांची कविता तुमच्यापैकी कोणीतरी वाचू शकतंय? बघते, 1-2 मिनिटं आहेत त्या बघायला. किती नंबरची आहे त्यांची? त्यांची कविता आहे 10 नंबरची. 10 नंबरची. वाटतं आपण पुढे जावं, नाही तर येत आहेत जरा एक अर्धा मिनिट त्या येत आहेत बहुतेक. आल्या. आल्या त्या. हा, वाचू दे. मी रंजना मुळे. वाचा. माझ्याच अंतरीचे प्रश्न मला सुटेना, वर्तमान माझा भविष्याशी जुळेना. उसणे माझे हास्य अंतर्यामी वेदना, कसे कोणास सांगावे कळेना. गर्दीत भोवतीच्या शिरण्या मन धजेना, नवकल्पना रुजवण्या नवा कोणी मार्गदर्शी आढळेना. शिकून वाटते व्हावे शाणे, थांबावी बुद्धीची दैना. पैशापेक्षा माणूस मोठा, मळलेली वाट जराही रुचेना. बुद्धीशी चित्ताला जोडून घडतो माणूस शहाणा. माझे मी पण जपण्यासाठी पुढे चालेन मी, तुम्ही पुढे चालेन मी, तुम्हीही चला. धन्यवाद. यानंतरचा नंबर आहे 6व्या नंबरला जी निवडलेली कविता आहे ती स्पर्धक क्रमांक 17 निखिल गाडगीळ. हा, निखिल या. निखिल व्हिडिओ ऑन करून वाचा शक्यतो. विश्वेश, आवाज येतोय? हो येतो. येतोय, वाचा. स्थिर खंबीर तरी अल्लड मन माझे, विचारांचे थैमान कवाडात मावेना. साठून आले लोचनी आसवे अनेक, कसे कोणास सांगावे कळेना. दाटून आले मेघ आठवणींचे, पाहिलेल्या स्वप्नांचा थांग लागेना. बळ होते बाहुत गरुड भडारीचे, पण नवा कोणी मार्गदर्शी आढळेना. खुणावत होती दूरवरील नवी क्षितिजे, कासावीस जीवाची तगमग जाईना. नव्या दिशा शोधती नेत्र भिरभिरणारे, मळलेली वाट जराही रुचेना. आली पहाट आज संजीवनी परी, पुढे पडणारे पाऊल उंबऱ्यात थांबेना. आली वेळ गरुड भरारी घेण्याची, पुढे चालेन मी, तुम्हीही चला. सुंदर. धन्यवाद. छान कविता होती आपली. यानंतर 5व्या नंबरला जी कविता निवडली आहे ती स्पर्धक क्रमांक 8 पूनम सावंत.
नमशवंत आल्यात का? दिसत त्या नाही. नाहीयेत, त्या नाहीयेत. नाही. श्रीलेखा, वाचायचे का? हा वाच. किती नंबर आहे त्यांचा? त्यांचे कविता नंबर आहे 8. 8. अच्छा. प्रेमबंध. बरोबर. हा, बरोबर. प्रेमात पडले मन हे माझे, प्रेमात पडले मन हे माझे, मन मारुनी जगणे जमेना. मनात विचारांचे काहूर माझे, कसे कोणास सांगावे कळेना. वाव. सख्या तुझ्या स्वप्नात धुंद झाले, सख्या तुझ्या स्वप्नात धुंद झाले, तुला न पाहता आता राहावेना. वाट माझी भरकटून जाई, नवा कोणी मार्गदर्शी आढळेना. समाजातील विद्रूप विचारांची बंधने ती कसली सुचेना. आपुल्या प्रेमाच्या ताकदी पुढे मळलेली वाट जराही रुचेना. येवोत सुखदुःखे कितीही जीवनात, येवोत सुखदुःखे कितीही जीवनात, आनंद कमी न होई आपुल्या जगण्यात. आयुष्यभरासाठी साथ मला देशील ना, आयुष्यभरासाठी साथ मला देशील ना, पुढे मी चालेन तुम्हीही चला ना. वा वा, व्हेरी गुड. खूप छान. यानंतर 4थ्या क्रमांकाची उल्लेखनीय कविता आहे स्पर्धक क्रमांक 22 अजित रघशेट्टी. ते आहेत कॉलवर, मी त्यांना बघितलं होतं. तुम्ही अनम्यूट करून वाचू शकता. हा, हॅलो. हा, येतोय का ऐकायला? हो, येतोय. ओके ओके. अंधार हा चोहीकडे अन रात्र ही सरेना, हुरहुर ही लागे जीवाला, कसे कोणास सांगावे कळेना. अडकली वादळात नाव माझी, किनारा कुठेही दिसेना. साद घालू कोणास आज मी, नवा कोणी मार्गदर्शी आढळेना. बोललो मित्रांशी सोयऱ्यांशी, परी कुणाचेही काही पटेना. निघालो वेगळ्या वाटा शोधित मी, मळलेली वाट जराही रुचेना. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जाहला निर्धार पक्का, नको आता कुठलाही बहाणा. लाखो संकटे आली तरीही, पुढे चालेन मी तुम्हीही चला ना. थँक्यू. वा वा, खूप सुंदर. लोक दाद देण्यामध्ये जरा कंजूस काय आहेत. नाही नाही, म्यूट आहे म्हणून काका तुम्हाला असं वाटत असेल. हा, पण तू आम्हाला शिकवलंय ना. हो हो, तसं देऊ शकता नक्कीच. आता मी एक काम करतो, सगळ्यांना अनम्यूट करतो आणि सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या सगळ्या कवींकरता वाजवा. या पुढच्या ज्या कविता आहेत म्हणजे क्रमांक 3, 2 आणि 1 या खरं तर माझ्या मते बक्षीस पात्र कविता आहेत, पण आपल्याकडे बक्षिसाची मर्यादा असल्यामुळे यांना उल्लेखनीय मध्ये आम्हाला त्याच्यामध्ये निवड करावी लागलेली आहे. तर 3 नंबर जी उल्लेखनीय कविता आहे ती स्पर्धक क्रमांक 27 पल्लवी गाडगे. नाही, पल्लवी गाडगे तरी दिसत नाहीये. पुन्हा एकदा श्रीलेखा. 27 नंबरची कविता माझ्याकडे दिसेना. कुणी मार्गदर्शी मिळेल? पाठक काका सांगा ना. हो, मी वाचतो. आली सापडली. अच्छा, वाचा तुम्ही काका. वाच. या निमित्ताने श्रीलेखा मॅडमचं कविता वाचन सगळ्यांना ऐकायला मिळते. छान कविता वाचन करते तुम्ही. धन्यवाद सर. मिळाली ना, वाचा. सापडली. मनात माझ्या काहूर उठले, मनात माझ्या काहूर उठले, व्यवसायाचे बाळकडू कुठले. मनात माझ्या काहूर उठले, व्यवसायाचे बाळकडू कुठले. काय करावे कळेना, कसे कोणास सांगावे कळेना. माझी या क्षेत्रास मीच उलटून आले.
श्रीलेखाचा व्हिडिओ बहुतेक हँग झालेला आहे. त्या वाचत असल्यामुळे त्यांना कल्पना नसेल याची. हो. काका तुम्ही वाचताय का मग? नाही, आली परत आली. हा, दुसऱ्या कडव्यापासून परत वाच, कारण काय हँग झाला होता बहुतेक. हो सॉरी. माझी या क्षेत्रास मीच न उलटूनी आले, माझी या क्षेत्रास मीच उलटूनी आले पुढे, वेगळ्याच या वाटेचा नवा कोणी मार्गदर्शी आढळेना. मलाच माझे नवे पायंडे, मलाच माझे नवे पायंडे, नव्या दिशा अन नवेच झेंडे, जुन्या रात्रीच्या स्वप्नामधली मळलेली वाट जराही रुचेना. सख्यांना कशी दाखवावी मशाल, मदतीचा कसा द्यावा मी यात, सख्यांना कशी दाखवावी मशाल, मदतीचा कसा द्यावा मी हात, गीताची अस्ताई गात अंतर्यासह पुढे चालेन मी, तुम्हीही चला ना. वा वा वा, छान. छानच लिहिली कविता. यानंतरची 2 नंबरची उल्लेखनीय कविता आहे स्पर्धक क्रमांक 20, सोनाली कुलकर्णी. ऍक्च्युली मला या कवितेविषयी थोडं बोलायचं होतं, तर मी इथे आता बोलू का नंतर बोलू? बोला ना, नक्की. हा, म्हणजे वैयक्तिकरित्या मला अतिशय आवडलेली कविता आहे ही. एक छान स्वप्नविभोर काव्य आहे. राधाकृष्णाचं प्रेम इतर एक अजरामर आणि सर्व युगात तितकीच मोहक असणारी एक सुंदर कल्पना आहे. या कवितेतलं राधेचं हे मनोगत खूपच विलोभनीय आहे. तिच्या प्रेमातली उत्कटता कवीने पहिल्या कडव्यात व्यक्त केलेली आहे आणि तीच उत्कटता दुसऱ्या कडव्यात सांगताना मनातली हुरहुर आणि चंचलता, अधीरता त्यांनी अतिशय प्रभावीपणे मांडलेली आहे. 8व्या ओळीची समर्पकता तुम्हा वाचून या एका शब्दाने एकदम चपकल साध्य झाली आहे. ऍक्च्युली काव्यपूर्ती स्पर्धेमध्ये ज्या क्लू दिले गेले होते, 4थी ओळ, 8वी ओळ, 12वी आणि 16वी, तर यामध्ये साधारण एका शब्दाने त्या ओळीला चपकल न्याय देणारी ही कविता आहे. या कवितेचं वेगळेपण हे या एका शब्दात सुद्धा आहे असं मला वाटतं. 3रं कडवं अतिशय अर्थपूर्ण आहे आणि तरी शब्दरचना करताना मात्र थोडी तारांबळ झाल्यासारखी वाटली. 12वी ओळ कशीबशी अर्थाने जुळवली आहे, पण तरीही त्यांच्या कल्पनेतलं ऐश्वर्य नाकारता येत नाही. 4थं कडवं खूपच परिणामकारक झालेलं आहे. त्या मुरली मनोहराच्या चरणावर देहभान विसरून लीन होण्यासाठी सर्व सख्यांना ती राधा आवाहन करते आहे आणि हे तिचं भावविभोर उत्कट प्रेमाने भारल्या गेलेल्या मनाचं प्रगटीकरण आहे. काव्यपूर्ती 3रं कडवं सोडल्यास अतिशय उत्कृष्ट झालेली आहे. त्यामुळे या कवितेसाठी सगळ्यांनी परत टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया. आता तुम्ही वाचू शकता. आहेत का? हो. सोनाली कुलकर्णी. अच्छा. स्वप्न सुखद आल्हाददायक इतके की राधिकेचे उन्मिलित नेत्र उघडेना. स्वप्न सुखद आल्हाददायक इतके की राधिकेचे अर्धोन्मिलित नेत्र उघडेना. हृदय मंदिरी प्राणसख्याची मूर्ती सुंदर आणि दाटलेले ते अधीर भाव कसे कोणास सांगावे कळेना. हुरहुर काळ जात प्रेम भाव दाटला हृदयात. सांगू कोणास हे गुपित यमुना की मम प्रिय शुक. ललिता विशाखादी सखीगण सत्वर या आता तुम्हा वाचून नवा कोणी मार्गदर्शी आढळेना. कसली सामाजिक अन व्यावहारिकती बंधने अपार. कसली सामाजिक अन व्यावहारिकती बंधने अपार. नश्वर तो देह अन देहाचे संबंध क्षणभंगुर. राधा कृष्ण एक प्राण. राधा कृष्ण एक प्राण नाही अस्तित्व अन्य. याच साठी मज मळलेली वाट जराही रुचेना. मुरली मनोहर मोहन गिरधारी तो कदंब काननी पाहतो वाट.
मुरली मनोहर मोहन गिरीधारी तो कदंब काननी पाहतो वाट सोडूनी सर्व देह बाहन भाव विभोर राधा धावली सत्वर सखय परमात्मा तो जगदीश्वर सखय परमात्मा तो जगदीश्वर त्या चरणी होण्यास अर्पण पुढे चालेन मी तुम्ही चला ना. वाव, अतिशय छान. सुंदर सुंदर. आणि त्यांनी कवितेला समर्पक असं बॅकग्राऊंड पण होतं, मागे त्यांच्याकडे राधाकृष्णाची मूर्ती पण होती मला वाटतं. खरंय खरंय. त्यामुळे राधाकृष्णाच्या त्या खूपच चाहत्या दिसत आहेत. यानंतर 1 नंबरची म्हणजे उल्लेखनीयमध्ये 1 नंबरची जी कविता आहे ती मिताली काळवीट यांची आहे. स्पर्धक क्रमांक 9, स्पर्धक क्रमांक 1. मिताली काळवीट आहेत का? नाहीयेत. नाहीयेत. श्रीलेखा. हा, वेढले विष्णूंच्या विळख्याने तीच ना? हो बरोबर. वेढले विष्णूंच्या विळख्याने हसत्या खेळत्या दुनियेला, वेढले विषाणूंच्या विळख्याने हसत्या खेळत्या दुनियेला, खिन्नता बंदिस्त घरातील कसे कोणास सांगावे कळेना. कासवली मने दुराव्याने, कासवली मने दुराव्याने धास्तावले जीवलागांच्या काळजीने, कासवली मने दुराव्याने धास्तावले जीवलगांच्या काळजीने, भांबावली विविध सल्ल्याने नवा कोणी मार्गदर्शी आढळेना. पृथ्वी नटली हिरवळीने, पृथ्वी नटली हिरवळीने आसमंत भारला चिवचिवाटाने, पुन्हा सोनेरी स्वप्ने बघताना मळलेली वाट जराही रुचेना. दैवावरही करू मात संयमाने, दैवावरही करू मात संयमाने, एकमेकांच्या सहकार्याने आत्मविश्वास आणि माणुसकीने पुढे चालेन मी तुम्हीही चलाना. धन्यवाद. सुंदर सुंदर. तर अशा रीतीने या 10 उल्लेखनीय कविता इथे संपलेल्या आहेत. यानंतर पाठक काका तुम्ही सजेस्ट करा काय पुढचा कार्यक्रम कसा आहे. नाही आता तुम्ही चालू ठेवा. आधी उत्तेजनार्थ 2 घ्या. अच्छा. आणि मग तिसरी, मग विभागून 2 आहेत त्या, आणि मग पहिली, शेवटी पहिली. अच्छा, मग हे कंटिन्यू करायचं पुढे थोडक्यात. एक काम करता येईल मध्ये. तुम्ही तिघही परीक्षक आता तुम्ही तुमचं मनोगत सांगू शकता. हा, मी तेच म्हणत होतो. आधी मला वाटतं घाणेकर मॅडम बोलतील. तुम्हाला पुन्हा एकदा घाणेकर मॅडम अनम्यूट करायला लागेल. मी चालेल लिंक पाठवली. हॅलो हॅलो हॅलो. हा बोला. हा, ते मिताली काळवीट कविता वाचून दाखवतात आहेत. ते ऑन करतात, त्यांना झूम मीटिंग चालू करायला त्यांना वेळ लागला जरा थोडासा. मी लिंक पाठवलेला उशीर झाला जरा, तर ती येते ऑनलाईन. अच्छा, त्यांची कविता तशी आम्ही वाचली का? तरी त्यांना येऊ देत ऑनलाईन. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, ओके. हा, घाणेकर मॅडम तुम्हाला अनम्यूट करून बोलावं लागेल. घाणेकर मॅडम तुम्हाला ऐकू येतंय का? महेश, नाहीतर तुम्ही आधी बोला. घाणेकर मॅडम पर्यंत पोहोचलेलं नाही का मेसेज? असं दिसत पोहोचला आहे, परंतु अनम्यूट झालेल्या नाहीये. हा, अनम्यूट व्हायचं. होतील झाल्या. आता झाल्या. बोला घाणेकर मॅडम, तुम्ही बोला आता. ओके. परीक्षकाचे मनोगत. हो, काय झालंय, शैलजाताई ज्या आहेत तर त्यांनी त्यांचं परीक्षण माझ्याकडे पाठवलंय, तर त्यांनी त्यांचं पहिल्यांदा वाचून दाखवते आणि मग नंतर मी माझं व्यक्त करते.
पण शैलजाताई पण आल्यात ना. नाही, पण त्यांना बोलताना त्या म्हटल्या की नाही तसं हे होतंय, त्यांना थोडंसं जमत नाहीये, म्हणून त्यांची हे मी वाचते. शैलजाताईंचं मनोगत आहे. कविता लिहिण्यातला उत्साह आवडला. दिलेल्या ओळींशी मिळतं जुळतं घेऊन आपला विषय कवितेत मांडणं थोडं अवघड वाटू शकतं, कारण उत्स्फूर्तपणे न राहून दाटून आलेली भावना व्यक्त करताना होणारी कविता वेगळी आणि दुसऱ्यांच्या विचारावर ओळींवर बेतलेली कविता वेगळी असते. पण हे आव्हान चांगल्या प्रकारे पेललेलं दिसलं. परीक्षकांनी 1 समर्पकता, 2 आशायी सौंदर्य, 3 भाषा सौंदर्य, 4 रचना सौंदर्य आणि 5 परिणामकारकता हे निकष ठेवून गुणांकन केलं, कारण हे महत्वाचे काव्य गुण आहेत. आपली कविता या गुणांनी सुशोभित करण्यासाठी खूप कवितांचं वाचन, विशेषतः छंदबद्ध वृत्तबद्ध कवितांचं खूप वाचन करावं. सर्व कवींचं अभिनंदन आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. आता मी माझं वाचतेय. गेल्या 3-4 महिन्यात असणारे भीतीयुक्त आणि धास्तीच्या वातावरणात स्वरचित कविता स्पर्धा घेण्याची कल्पना खूप आवडली. कविता लिहिण्याचा विचार, त्याचा विषय, मग ती लिहिताना होणारी तारांबळ आणि सगळ्यात शेवटी फायनल कविता लिहिणे, यामध्ये सगळ्यांचे 4-5 दिवस मजेत गेले असतील. तणावातून आपण थोडा वेळ का होईना बाहेर येऊ शकलो, हे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळं ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या मान्यवरांना मनापासून धन्यवाद. कवितेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. विविध विषयांवर लिहिलेल्या कविता खूप छान आहेत. ह्या सर्व कवितेमधून नंबर काढणे हे काम सगळ्यात अवघड असतं. मुळात ही कविता चांगली, ही कविता वाईट, ही मध्यम असं काहीच नसतं. कविता ही कविताच असते. प्रत्येक व्यक्तीची एक भावना व्यक्त करण्याची पद्धत, तो एक प्रकारचा विषय असतो. खरं तर प्रत्येक कविता ही बक्षीसपात्र असते, परंतु स्पर्धा म्हटलं की नंबर काढावाच लागतो. मग आम्ही काही निकष ठरवले आणि त्यानुसार 1 दिन क्रम दिले, इतकंच. काही कविता ह्या मनाला खूप भावल्या. त्यांना नंबर देणे शक्य नाही झाले, कारण सगळ्यांनाच नंबर नाही मिळणार. पण त्या कवितेमधील भावनांचा मी थोडक्यात उल्लेख करीन. वेळेअभावी सगळ्यांचा उल्लेख नाही होणार कदाचित, त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. एकूण 27-28 कविता आल्या. त्यापैकी 3-4 कविता ह्या कोरोनावर आहेत. लॉकडाऊनने आल्यानंतर सगळ्यांवरच आलेल्या मर्यादा, सक्तीने घरात थांबणं, सगळीकडे बंद, दुकानं बंद, नोकरी धंदा सगळं बंद, कॉलेज, शाळा, थिएटर, मॉल सगळंच बंद. काही वेळेला नात्यांमध्ये आलेला दुरावा, त्यातून येणारे एकटेपण, कुणाला भेटायचंच नाही, मग ही होणारी घुसमट, आर्थिक विवंचनाही, आणि मुख्य म्हणजे उपाय न सापडल्याने पुढची येणारी सगळी अनिश्चितता. श्रावणातील सण साजरे करताना येणाऱ्या मर्यादा, अडचणी ह्या सुद्धा अधोरेखित झाल्या. परंतु आलेल्या या संकटावर, करोनावर मात करून पुन्हा पूर्वीसारखं निर्भर जीवन जगण्याचा आशावाद ही दिसून आला, हे खूप महत्वाचं वाटलं. 4-5 कविता ह्या अस्वस्थ मन ह्या भोवती केंद्रित आहेत. प्रत्येकाचे विषय खूप वेगळे आहेत. आपलं मन कुठेतरी व्यक्त करावं ही जाणीव योग्य वाटली. ह्यातून बाहेर पडण्यासाठी चालणारी धडपड लक्षात आली. विविध पर्यायांचा विचार करून स्वतंत्रपणे चालताना, अडचणीतून मार्ग काढताना स्वतःचं अस्तित्व टिकवण्याची धडपड ही छान वाटली. समोर येणाऱ्या प्रश्नाला सामोरे जाताना जो निश्चय प्रशंसनीय वाटला. 1-2 कविता एकटेपणावर आहेत. त्यातून बाहेर पडताना केलेल्या नवीन विचारही
छान वाटला. आपली मुले दूर परदेशी गेल्यावर होणारी जीवाची घालमेल, होणारी तगमग ही वास्तवाला धरून वाटली. घरातली आई गेल्यानंतर होणारी घरातली पोकळी कधीच भरून न येणारी आहे, हे एका कवितेतून त्यांनी छान पद्धतीने शब्दबद्ध केलंय. 2 कविता तर प्रेमावर आधारित आहेत. वर्षानुवर्ष चालत येणारा हा विषय प्रत्येक वेळी वेगवेगळा वाटतो. ह्या कवितेतील वास्तवता, सहज सोपी ओघवती भाषा छान वाटली. लपवाछपवी न करता घरात सगळे सांगून, घरातल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जीवन जगण्याची इच्छा ही छान वाटली. तर दुसऱ्या कवितेमध्ये समाजाला न जुमानता आपला निर्णय कितीही अडचणी आल्या तरी न बदलता एकमेकांच्या साथीने पुढील सहजीवन यशस्वी करण्याचा मानसही योग्य वाटला. मानवाने आपल्या प्रगतीसाठी केलेली निसर्गाची नासाडी एका कवितेतून व्यक्त झाली आहे. आणि ही नासाडी लक्षात आल्यानंतर परत ही चूक न करण्याची इच्छाही त्यांची योग्य वाटली. 2-3 कविता ह्या ज्येष्ठांवर आधारित आहेत. वयानुसार येणाऱ्या शारीरिक मर्यादा आणि मानसिक घुसमट चांगलीच लक्षात येते. मुख्य म्हणजे हे करू नका, ते करू नका ह्या वाक्यांना ते आता कंटाळले. त्यांनी काय काय करावं हे कुणीच सांगत नाही. ही त्यांची व्यथा अगदी बरोबर आहे. ह्या स्पर्धेमध्ये उत्साहाने भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. आता महेशजी आपण. सर्वप्रथम मला आयोजकांचं खूप कौतुक आणि अभिनंदन करायचं आहे. पाठक काका, मला एक सांगा, ही संकल्पना कोणाची होती? त्यांना जरा तुम्ही स्क्रीनवर आणू शकाल काय? कारण मी तरी सगळे स्क्रीनवर आहेत. तडीकर सर आहेत, विश्वेश आहे, श्रीलेखा आहे, पुरुषोत्तम जोशी आहेत, सुनीती भागवत आहेत. ही आमची कमिटी आहे सगळी. चर्चा करून आम्ही हे ठरवलं. म्हणजे आतापर्यंत काव्य स्पर्धा हे मला माहिती होतं, पण क्लू देऊन ती कविता पूर्ती, काव्य पूर्ती ही एक अभिनव संकल्पना मला खूपच आवडली आणि त्याबद्दल तुमच्या सगळ्या कमिटी मेंबर्सचं आणि तुमचं पण खूप खूप अभिनंदन. खरं तर क्लू दिल्यामुळे 4थी ओळ, 8वी ओळ, 12वी ओळ आणि 16वी ओळ दिल्यामुळे तशी खरी कवितेचा विषय हा बंदिस्त झाला होता. आणि आम्हाला असं माझ्या म्हणजे कविता जेव्हा तुम्ही मला म्हणलं की तुम्हाला परीक्षण करायचंय, त्यावेळेस सर्वप्रथम माझ्या डोक्यात विचार आला तो म्हणजे कदाचित एका विषयावर किंवा एकाच दिशेने जाणाऱ्या, एकाच आशयाच्या कविता आम्हाला बघायला मिळतील किंवा वाचायला मिळतील. पण सरप्राइझिंगली तसं झालं नाही आणि खूप वेगवेगळ्या विषयावरच्या कविता आमच्या पुढे वाचण्यासाठी आल्या. यासाठी मी सगळ्या स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचं कौतुक पण करतो. आम्ही यावेळेस मला असं वाटलं होतं की सद्यस्थिती जी आहे ती करोनाची आणि करोनाच्या विळख्यात आपण जे सगळे सापडलो आहोत त्याच्यामुळे समाज जीवनावर जो काही विपरीत परिणाम होतोय सगळ्याच क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्र आहे, त्याच्यानंतर बिझनेस क्षेत्र आहे, कारखाने आहेत, आपलं दैनंदिन जीवन आहे, सगळ्यांवर परिणाम झालाय. आणि ज्या ओळी तुम्ही दिल्या होत्या त्या सुद्धा साधारण त्या करोनाच्या सद्यस्थितीला मिळत्या जुळत्या होत्या. पण या ओळींना अनुसरून वेगवेगळ्या विषयांवर ह्या कविता आल्यामुळे आमची खरी तर पंचायत झाली की कुठल्या याला द्यायचं बक्षीस. तर आता जास्त न बोलता मी ते हे जाहीर करतो बक्षीस. आणि अधिक काही बोलण्यापेक्षा ज्या बक्षीसपात्र कविता आहेत त्यांच्याविषयी मी एक छोटी टिप्पणी काढलेली. ती टिप्पणी मी त्याच्या आधी वाचून दाखवतो, त्याच्यानंतर आपण त्यांना ती कविता वाचायला सांगूया. नक्कीच. तर आपण खालून सुरुवात करूया. उल्लेखनीय मध्ये आपण 10 कविता घेतल्या. उत्तेजनार्थ मध्ये हॅलो
नाही, येतोय व्यवस्थित. हो, येतोय व्यवस्थित. हा, आता येतोय व्यवस्थित. तर आता आपण उत्तेजनार्थ मधलं पहिलं बक्षीस ज्याला मिळतंय ते आहेत मेघा जोशी आणि कविता नंबर आहे 19. वा वा, मेघा आहे आपल्याजवळ. अनम्यूट करून मेघा कविता वाच. त्यांची कविता झाल्यानंतर मी त्याच्यावरचं छोटस टिप्पण माझं जे काढलंय ते मी वाचून दाखवेन. नक्की. धन्यवाद सर. माझ्या कवितेचं नाव आहे आश्वस्त. अवचित उठले वादळ, अवचित उठले वादळ, अस्थिर भासते सारे. कोपला निसर्ग भयाण, भवताल गोठला कारे. मन हे बावरलेले, तगमग ही थांबेना, कसे कोणास सांगावे कळेना. अखंड भिरभिरतो सावध गर्भित वारा, अखंड भिरभिरतो सावध गर्भित वारा. मौनात प्रश्न सारे, गूढ कुणा उकलेना. सोडवावे किती तरीही कोडे हे सुटेना, नवा कोणी मार्गदर्शी आढळेना. आशा निराशेचा खेळ चालला सारा, आशा निराशेचा खेळ चालला सारा. खचला धीर, खचला धीर तरी जगण्याची आस तुटेना. तेच प्रश्न तीच उत्तरे, मन हे सावरेना. तेच प्रश्न तीच उत्तरे, मन हे सावरेना. मळलेली वाट जराही रुचेना. खुणविती नवी क्षितिजे, खुणविती नवी क्षितिजे, अढळ ध्रुव तारा. शोधू नवे आकाश, साद घालते आशा. अस्वस्थ रे मना, आश्वस्त तूही होना. अस्वस्थ रे मना, आश्वस्त तूही होना. पुढे चालेन मी, तुम्हीही चलाना. वा वा वा, क्या बात, क्या बात, खूप सुंदर. ही कविता जी आहे ही करोनाच्या संकटामुळे बाधित झालेल्या समाज जीवनाविषयीची बऱ्याच ज्या कविता आल्या होत्या त्याच्यातली एक लक्षवेधी कविता आहे. मध्यवर्ती कल्पना करोना ही आहे आणि काव्यपूर्तीसाठी दिलेल्या ओळींशी कडव्यागडीक ज्या ओळी त्यांनी रचल्या आहेत त्या अतिशय समर्पक आहेत. कल्पनेमध्ये नाविन्य जरी नसलं तरी शब्द प्रभावी आहेत आणि कडव्यातला जो आशावाद आहे तो कवितेच्या परिणामाला खूप प्रभावी करतो. म्हणून एकंदर ही कविता आशय संपन्न आणि परिणामकारक आहे, म्हणून आम्हाला ती बक्षिसात पात्र वाटली. अभिनंदन मेघा मॅडम. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपण दुसरं पारितोषिक उत्तेजनार्थ पहिलं पारितोषिक जे आहे ते विश्वेश जिरगाळे विश्वेश जिरगाळ यांची कविता आहे. विश्वेश सर, आपलं अभिनंदन. आपली कविता तुम्ही वाचा, त्यानंतर मी तुमच्या कवितेविषयी थोडं सांगेन. हो, माझ्या कवितेचं शीर्षक आहे वर्ग. विसरला सुद्धा मला इतक्यात, फिरकला नाहीत किती दिवसात. कळते सर्व तरीही वळेना, कसे कोणास सांगावे कळेना. हरवले ते गजबजीचे पार्श्वसंगीत, हरवले ते गजबजीचे पार्श्वसंगीत. कशी झाली माझी पाखरे भयभीत. गोंधळातली ती सम आता सापडेना, नवा कोणी मार्गदर्शी आढळेना. ठरवले मनाशीच मी माझे, ठरवले मनाशीच मी माझे. घर गाठायचे आता थेट तुझे. झूम, टीम्स, हँगआउट काहीच सुचेना, मळलेली वाट जराही रुचेना. वा वा. जरी जाहलो बंदिस्त या गवाक्षी, जरी जाहलो बंदिस्त या गवाक्षी. स्पर्शातच उघडेन विश्व तुम्हा साक्षी. वा वा. मी बिघडलो तुम्ही बिघडाना, पुढे चालेन मी तुम्हीही चलाना. पुढे चालेन मी तुम्हीही चलाना. वा वा वा, खूप सुंदर. फारच छान. ही कविता मला खूपच लक्षवेधी आणि खूप मला भावली. ही कविता करोनाच्या विळख्यामध्ये सारं विश्व अडकल्यानंतर सगळ्यात जास्त कुचंबणा कोणाची झाली असेल तर ती लहान मुलांच्या विश्वाची. त्यांच्या हसण्या खेळण्याच्या, हुंदडण्याच्या आणि स्वच्छंद मनमुरादपणे पाखरासारखं आयुष्य जगण्याच्या दिवसांवर आलेलं एक मोठं सावट आहे. त्यांच्या स्वच्छंद आयुष्याचा दररोजचा साक्षीदार असतो तो त्यांचा शाळेतला वर्ग. या वर्गाची सुद्धा झालेली विवश अवस्था विघ्नेश म्हणजे कवींनी खूप
छान पद्धतीने वर्गच बोलतोय अशी कल्पना करून खूप छान शब्दात मांडली. करोनाचा प्रत्यक्ष उल्लेख न करता सुद्धा त्याची झालेली घालमेल म्हणजे वर्गाची झालेली घालमेल त्यांनी छान व्यक्त केली आहे. काव्यकृतीसाठी दिलेल्या 4ही ओळी कवितेच्या आशयाला अचूक जोडल्या गेल्या आहेत. पाखरांसारखी मुलं, गजबजीचे पार्श्वसंगीत, गोंधळ गडबड गोंगाटातही वर्गाला गवसणारी सम, या सर्व कल्पना अतिशय उल्लेखनीय आहेत. हातबल होऊन सुद्धा ओस पडलेला वर्ग शेवटी प्रत्येकाच्या घराकडे धाव घेतो. पण तिथेही मायक्रोसॉफ्ट टीम, हँगआउट, झूम अशा संकल्पना रुळलेल्या पाहून तो अस्वस्थ होतो आणि त्याला या नव्या वाटा अजिबात रुचत नाहीत. पण मग शेवटी याला पर्याय नाही हे पटल्याने वर्ग या लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये बंदिस्त व्हायला तयार होतो आणि स्क्रीनवर व्हर्च्युअल आकारात सुद्धा स्वतःला विश्वरूपात घडवून घ्यायला तो तयार होतो. तो सांगतोय मुलांना की तुम्हीही या माझ्या नव्या जडणघडणीमध्ये समाविष्ट व्हा आणि स्वतःला घडवा. ही संपूर्ण कल्पना खूप सुरेख रीतीने विषय तुम्ही मांडली आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. यानंतर आपण सगळ्यांचं एकमत, ह्या कवितेबाबत सगळ्यांचं एकमत उत्स्फूर्तपणे ही सगळ्यांना आवडलेली कविता आहे असं मला सांगायचंय. अरे धन्यवाद. वंदना मॅडम, तृतीय परत तुम्ही घोषित करा आणि त्याच्या कवितेविषयी पण तुम्हीच बोला त्या 12 नंबरच्या. नाही मग तसं नको, नाही तुम्ही बोला ना. तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक मिळतंय ते 12 नंबरच्या कवितेला संगीता केतकर. नाही दिसत तरी नाहीयेत. संगीता केतकर नाहीयेत. मग कविता मला वाटतं श्रीलेखा मॅडम वाचा. 12 नंबर नाही येत ना मॅडम? नाहीये. आज खर तर त्याला भेटायचे आहे ना, आज खर तर त्याला भेटायचे आहे ना, मग अजून त्याचा फोन का बरं येईना? आज खर तर त्याला भेटायचे आहे ना, मग अजून त्याचा फोन का बरं येईना? घरी सांगावे वाटतंय खरं, पण कसे कोणाचं सांगावे कळेना. सगळ्यांना सांगावे की नाही तेच समजेना. सगळ्यांना सांगावे की नाही तेच समजेना. किती दिवस असे चोरून भेटायचे? कोणीतरी लवगुरू शोधावा म्हणलं, पण नवा कोणी मार्गदर्शी आढळेना. प्रेमाला विरोध ही तर जुनीच प्रथा. प्रेमाला विरोध ही तर जुनीच प्रथा. घरच्यांचा नकार सगळ्यांचीच व्यथा. प्रेमाचा नवीन रस्ता काही सापडेना, अन मळलेली वाट जराही रुचेना. घरी आज सांगायचेच ठरवलं मनाशी. घरी आज सांगायचेच ठरवलं मनाशी. धीर होईना मला तुम्हीही येताना. घरी आज सांगायचेच ठरवलं मनाशी. धीर होईना मला तुम्हीही येताना. चला आज एकदाचे सांगूनच टाकते. पुढे चाले ना मी, तुम्हीही चला ना. धन्यवाद. वा वा वा. ऍक्च्युली ही तरुणाईची कविता आहे आणि प्रेम हा अतिशय कॉमन सब्जेक्ट आहे, सगळ्यांच्या आवडीचा सब्जेक्ट आहे तो ऍक्च्युली. पण प्रेम झाल्यानंतर ते दोघांपुरतं मर्यादित न ठेवता आपल्या परिचितांना किंवा आपल्या आप्तांना, आपल्या जवळच्या नातेवाईकांना किंवा घरच्यांना कसं सांगायचं, हा प्रत्येकालाच पडलेला एक मोठा सवाल असतो. आणि या काव्यपूर्ती स्पर्धेतल्या त्या 4 ओळी नेमक्या हेरून या कवयित्रीने बरोबर तो धागा पकडलाय आणि ती जी थोडीशी मिश्किली आहे या कवितेतली ती आम्हाला सगळ्यांना आवडते आणि प्रामाणिकपणा जो आहे कवितेमधला चांगला आहे. त्यानंतर आपण द्वितीय क्रमांक घोषित करतो आहोत. दुसरा क्रमांक आम्ही विभागून दिलेला आहे. यातली पहिली कविता आहे कविता क्रमांक 25 सुनीती भागवत. त्यांना आधी कविता तुम्ही वाचा आणि मग मी त्याविषयी माझी टिप्पणी बोलतो. सुनीती भागवत आल्या आहेत का? हो आहेत 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 वाचतायत. काकू अनम्यूट करा, अनम्यूट करा.
अनम्यूट करा आधी. अनम्यूट. हा झालं झालं. आता एक मिनिट. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे स्वयंभू. 1.5 वर्षाचे बालपण माझे. अहो 1.5 वर्षाचे बालपण माझे. पण आता वाटतंय टाकावे पावलांना. आता वाटतंय टाकावे पावलांना. धावायचंय, चालायचंय आता मला. कसे कोणास सांगावे तेच कळेना. कसे कोणास सांगावे अहो तेच कळेना. आई आणि बाबा दोघेही ऑफिसात. आई आणि बाबा दोघेही ऑफिसात. घरी येतात तेव्हा खूपच दमलेले असतात. सांगावे का माझ्या पाळणा घराच्या बाईंना. सांगावे का माझ्या पाळणा घराच्या बाईंना. पण नवा कोणी मार्गदर्शी आढळेना. नवा कोणी मार्गदर्शी आढळेना. आता काय. धीर करून उठलो मी. धीर करून उठलो मी. झाले खूपच कौतुक. माझे मीच शिकलो चालाय आपसूक. अरे रे छे छे. टाईल्स वरचे पाऊल बाहेर टाकताना. अहो टाईल्स वरचे पाऊल बाहेर टाकताना मळलेली वाट जराही रुचेना. मळलेली वाट जराही रुचेना. मनाशी म्हटलं असू दे असली तर मळलेली आणि खडबडीत. असू दे असली तर मळलेली आणि खडबडीत. नाही सरणार मागे मी माझे ध्येय गाठताना. नाही सरणार मागे मी माझे ध्येय गाठताना. खडतर प्रवास असला तरीही राहीन मी तरतरीत. खडतर प्रवास असला तरीही राहीन मी तरतरीत. पुढे चालेन मी तुम्हीही चला ना. पुढे चालेन मी तुम्हीही चला ना. धन्यवाद. वा 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 वा. भागवत मॅडम, फारच सुरेख कवी कल्पना होती ही. या कवितेविषयी मला जरा बोलायचं आहे. सर्वप्रथम मला जे आवडलं ती ही कवी कल्पना. एका 1.5 वर्षाच्या निरागस मुलाच्या मनात शिरून त्याच्या मनातली पहिलं पाऊल टाकायची अधीर इच्छा भागवत मॅडमनी खूप छान शब्दात मांडली आहे. पहिल्या कडव्यात त्याच्या मनातली हुरहुर व्यक्त करताना एखादी गोष्ट आपण अगदी उतावीळ होऊन करायला जातो ना, त्यामुळे जसं आपल्याला कोणाला सांगू आपण कोणाला नको असं होऊन जातं, तसं त्या बालकाचं झालंय. आणि त्यामुळे 4थी ओळ अतिशय समर्पकपणे आणि चपखल बसलेली आहे. त्यानंतर त्यांच्या मनातला प्रश्न आहे तो त्याने उघड केलाय. हे सांगताना हल्लीच्या समाज जीवनमानामधली एक अनिवार्य गोष्टही तो सांगून जातो की आई बाबा दोघेही ऑफिसला जातात, त्यामुळे मला संपूर्ण मार्गदर्शन करणार असं कोणी नाही. इथेही 8वी ओळ योग्य रीतीने रचली गेली आहे. 3ऱ्या कडव्यात तो त्याची धडपड व्यक्त करतो. इतके दिवस टाईल्सवर चालण्याचे सुख अनुभवले होते, आता पुढची बाहेर जातानाची वाट मळलेली आहे हे तो प्रांजळपणे आणि निरागसपणे सांगतो. इथेही 12वी ओळ खूप छान गुंफली आहे. आणि मग शेवटी तो त्याचा आत्मविश्वास, ध्येय प्राप्तीची आकांक्षा आणि निर्धार व्यक्त करतो. इथे आशावाद आणि उभारी, पुढे जाण्याची त्याची उमेद तो त्याच्या शब्दातून सांगतोय. त्यामुळे 16वी ओळ पण अर्थपूर्ण होते. बालकाच्या निरागस छोट्या छोट्या कृतीतून जगण्याचं तत्वज्ञान सोप्या शब्दात सांगणारी ही कविता आहे आणि त्यामुळे मला ती खूप आवडली. 1.5 वर्षाच्या बालकाचं टाकलेलं पहिलं पाऊल ही फारच आनंददायी आणि आशावादी घटना आहे. बाकी कवितांमध्ये दिसणारी निराशा या कवितेमध्ये बिलकुल दिसत नाही. उलट दिसते ती उमेद, उत्साह आणि निर्धार. बालपण निरागस असतं आणि ती निरागसता प्रत्येक कडव्यात आलेली दिसते. सद्यस्थितीची फारशी तक्रार न करता लहान मुलांना आई वडिलांचा सहवास कमी मिळतो हे सुद्धा तुम्ही खूप मोजक्या शब्दांनी छान रीतीने सांगितले. तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. यानंतर 2य क्रमांक विभागून मधलं दुसरं पारितोषिक मिळतंय योगेश बोथिलवार, बोंपिलवार, क्रमांक 9. योगेश बोंपिलवार. योगेश धन्यवाद. हो हो नमस्कार. व्हिडिओ ऑन कर योगेश, म्हणजे आम्हाला तू दिसशील. दिसतोय आता? हो हो हो. येस. नमस्कार.
लौकिकार्थे साधने सभोवताली, लौकिकार्थे साधने सभोवताली, चित्ती कान समाधान आकळेना. पिंजरा माझाच बांधला मी, पिंजरा माझाच बांधला मी, कसे कोणास सांगावे कळेना, कसे कोणास सांगावे कळेना. सूर्यच जेव्हा वाटे लाचार, सूर्यच जेव्हा वाटे लाचार, अन विखारी काळ रात्र ढळेना. काळोखी गिळंकृत वाटा साऱ्या, काळोखी गिळंकृत वाटा साऱ्या, नवा कोणी मार्गदर्शी आढळेना. का चालतो मी चाकोरीतून, का चालतो मी चाकोरीतून, पटेल असे उत्तर मला सुचेना. ना खुशीनेच चालती पावले, मळलेली वाट जराही रुचेना. दिशाच होती चुकली मी वळलो, दिशाच होती चुकली मी वळलो, क्षितिज दिसले तुम्हीही वळाना. घडवीत माझीत नवी कोरी वाट, घडवीत माझीत नवी कोरी वाट, पुढे चालेन मी तुम्ही चलाना, पुढे चालेन मी तुम्ही चलाना. वा वा, अभिनंदन अभिनंदन. या कवितेविषयी माझं मनोगत मांडतो मी. या कवितेमध्ये चाकोरीबद्ध आयुष्य नाखुशीने स्वीकारणाऱ्या सामान्य माणसाची व्यथा मांडलेली आहे. लौकिक अर्थाने समाजात ज्या गोष्टींना यशस्वी आयुष्याची परिमाणं लावली जातात, अशी सर्व साधनं आणि विपुलता मिळून सुद्धा मनात मात्र समाधान आणि शांतता नाहीये. यशस्वी आयुष्याच्या समाजाने ठरवलेल्या निकषांचा पिंजरा आपण आपल्या भोवती बांधून घेतो आणि पिंजऱ्यातलं आयुष्य जगत राहतो. ज्याच्याकडे आदर्श म्हणून पाहावे, आगळे वेगळे व्यक्तिमत्व म्हणून ज्याचा आपल्यावर प्रभाव पडतो, त्याच्याविषयीची वास्तवता जेव्हा लक्षात येते तेव्हा आपण संभ्रमात पडतो आणि अशा वेळी मार्गदर्शक कोणाला करावे हे आपल्याला कळत नाही. आपल्या मनाची उलटसुलट विचार करून सुद्धा शेवटी आपणही त्या वाटेवरून का चालत आहोत याचं उत्तर मिळत नाही आणि नाईलाज म्हणून मग त्याच वाटेवरून चालत राहणं हाच पर्याय उरतो. आपल्या हातात तेवढंच उरतं. तरी सुद्धा ती वाट मळलेली आहे आणि ती आपण इच्छेविरुद्ध स्वीकारतो आहे, हा पर्याय आपल्यापुढे नसतो. त्यामुळे आपल्याला ती स्वीकारावी लागते. शेवटच्या कडव्यामध्ये अचानक एक निर्धार दिसतो. आपली दिशा चुकलेली होती हे कळतं आणि आता माझी वाट मी नव्याने शोधणार आणि घडवणार हा निश्चय दिसतो. मात्र मला पडलेला हा प्रश्न इतरांना सुद्धा पडलेला आहे हे गृहीत धरताना माझ्या वाटेवरून मी आता चालणार आहे, तुम्ही पण तुमची वाट ठरवा आणि मी जसा आता मार्गक्रमण करणार आहे तसंच तुम्ही पण करा, हा अनाहूत सल्ला दिलेला आहे. इथे शेवटची ओळ संपूर्ण कवितेच्या आशयाशी फारशी खरी जुळत नाही, पण माझा निर्धार मी माझ्यापुरता आणि माझ्या समस्येला उत्तर म्हणून शोधलाय. तसा तुम्ही पण शोधा आणि तसेच अनुसरण करा, हा सल्ला कवितेच्या उद्देशाला समांतर होतो. शेवटची ओळ ही कवितेच्या एकंदर विषयाला कळस प्राप्त करून देणारी आहे. पहिल्या 3 कडव्यामधली कल्पना, मनातली खळबळ त्यांनी त्या योग्य शब्दात मांडल्यामुळे या कवितेला आम्ही द्वितीय पारितोषिक दिलंय. आपलं अभिनंदन योगेशजी. धन्यवाद धन्यवाद. आणि स्पर्धेचा आता कळस म्हणजे प्रथम क्रमांकाची कविता, स्पर्धक क्रमांक 13 जानवी भंडारी. जानवी भंडारी आहेत का? आहेत आहेत. धन्यवाद. मी कॉलेज जीवनानंतर खूप वर्षांनंतर केलेली ही कविता आहे आणि शेवटच्या 1 तासामध्ये केलेली कविता आहे. तर याच्यामध्ये स्वचा शोध घेण्याविषयीच आहे आणि तो स्वचा शोध घ्यायचा असेल तर आपलं मन हे आपल्या ताब्यात पाहिजे, जितेंद्रिय असं मन पाहिजे आणि त्याला धरून ही मी कविता केलेली. तर कवितेचं नाव आहे जितेंद्रिय मन. अंतरी कोण बसे उमजेना, अदृश्य स्व कुठे दिसेना, अदृश्य स्व कुठे दिसेना, शोध घ्यावा कुठे समजेना, कसे कोणास सांगावे कळेना. वेदशास्त्र पुराणे आकळेना, वेदशास्त्र पुराणे आकळेना, पथदर्शी कोणी ज्ञानाचा भेटेना, पथदर्शी कोणी ज्ञानाचा भेटेना. मज चित्ताचे अज्ञान ढळेना, मज चित्ताचे अज्ञान ढळेना, नवा कोणी मार्गदर्शी आढळेना, नवा कोणी मार्गदर्शी आढळेना. मन शरीर वेगळे कसे समजेना,
मन शरीर वेगळे कसे समजेना, चंचल मन काहीच आचरेना. चंचल मन काहीच आचरेना. अनेक वाटा जावे कुठे कळेना. अनेक वाटा जावे कुठे कळेना. मळलेली वाट जराही रुचेना. मळलेली वाट जराही रुचेना. अंतरीचा नाद तुम्ही ऐकाना. अंतरीचा नाद तुम्ही ऐकाना. नादा मागे मन अंतर्मुख होते ना. नादा मागे मन अंतर्मुख होते ना. जितेंद्रिय मन म्हणते इंद्रियांना. जितेंद्रिय मन म्हणते इंद्रियांना. पुढे चालेन मी तुम्हीही चलाना. पुढे चालेन मी तुम्हीही चलाना. वा वा, खूप छान. आता ह्या पहिल्या कवितेविषयी माझे 2 शब्द मी सांगतोय. आपल्या अंतरंगात सतत चालणारं द्वंद्व आणि त्यामधून निर्माण झालेलं तत्वज्ञान विशद करणारी ही कविता आहे. आपल्यातल्या स्व हा अदृश्य आहे आणि तो कुठे शोधावा हे नेमकं कळत नाही. ही समस्या आतल्या आत भेडसावत राहते आणि हे कुणाला सांगता पण येत नाही. वेदशास्त्र, पुराण, ग्रंथ यांचं आकलन नीटच होत नाही. हे ज्ञान नेमकं उलगडून सांगणारा कोणी गुरुही भेटत नाही. बाहेर वेगवेगळ्या गुरूंनी मांडलेला ज्ञानाचा बाजार पाहून ज्ञान वाढण्याऐवजी अज्ञानच वाढत जातं आणि अशा वेळी मार्गदर्शन करणारं कोणी सच्चा मार्गदर्शक नव्याने सापडत नाही. मनात चाललेला चंचल मनाचा चांगल्या वाईटाचा खेळ डोळ्यासमोर अनेक मार्ग उभे करतो. अशा वेळी कुठला मार्ग अनुसरावा हे कळत नाही आणि एकदा चाललेली वाट मळकी होऊन जाते आणि मग पुन्हा नव्या वाटेचा शोध सुरू होतो. अशा वेळी मग एकच पर्याय उरतो की आपल्या अंतरीचा नाद आणि अंतरातले बोल अनुसरावे. इंद्रियांवर जर कोणाचा अधिकार असेल तर तो फक्त मनाचा आहे आणि म्हणून मग मनालाच अनुसरावे आणि पुढे चालत राहावे. हे छानसं तत्वज्ञान सांगणारी ही कविता होती. खूप खूप अभिनंदन जान्हवी मॅडम आपलं. थँक्यू. अशा रीतीने आम्ही आमचं परीक्षण पूर्ण केलेलं आहे. मला वाटतं तुम्हाला आमचं हे निकाल रुचले असतील. अगदी अगदी, म्हणजे आम्हाला निकालांपेक्षा ह्या प्रोसेसमध्ये जी मजा आली आहे ना महेश सर, ती सगळ्यात महत्वाची. आणि या निमित्ताने कित्येक जणांना लिहितं केलेलं आहे अनेक वर्ष. बरोबर ते फार महत्वाचं आहे. आणि ह्या मागे मेहनत भरपूर आहे. म्हणजे पाठक काका, पुरतडीकर काका, सगळेच कमिटीचे जे मेंबर्स होते त्यांनी सगळ्यांच्या म्हणजे ह्या सगळ्याची रूपरेषा ठरवून त्या सगळ्या एंट्रीज घेऊन ते व्यवस्थितपणे कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये हे होऊ नये म्हणून नावं काढून ती तुम्हाला पाठवणे, फक्त नंबर घालून वगैरे, म्हणजे इथपर्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन जे केलेलं आहे पाठक काकांचा याच्यामध्ये मोठा वाटा आहे. बाकी सगळ्यांचा, आम्हा सगळ्यांचा खारीचा वाटा आहे त्याच्यात. नाही, खूपच छान संयोजन झालं आणि खूपच सुविहित पद्धतीने तुम्ही सगळी स्पर्धा आयोजित केली आहे आणि परती म्हणजे कळसाला पण नेलेली आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्या कमिटी मेंबरचं एकच ऍड करते. मूळ संकल्पना तुम्ही मगाशी विचारलं होतं, तर मूळ संकल्पना आमच्या पाठक काकांची आहे. वा वा वा, सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं. आणि आता सगळ्यांनी अनम्यूट केलं तरी चालेल, कारण आता आपण दिलखुलास दाद देऊ शकतो. आता सगळ्यांनी त्यांची जी धडपड होती की करोनाच्या काळात सुद्धा लोकांना घरात जे एकटे पडलेले आहेत, अडकलेले आहेत, तर त्यांना थोडासा विरंगुळा व्हावा ह्यासाठी ही एकच अशी नाही, त्यांची बरीच धडपड चालू असते. त्यांनी आम्हाला लायब्ररी उघडी करून देऊन 4-4 पुस्तक एकदम द्यावी. एक राहिलंय थोडस. मी जसं म्हटलं की आपल्या सोसायटी मधल्या 27-28 कविता आल्या, अशा काही 4-5 बाहेरच्या आल्या होत्या. त्यांना आपण काही बक्षिसासाठी विचार करू शकलो नाही, परंतु तरी परीक्षकांना आम्ही विनंती केली होती की त्यातली जी तुम्हाला सगळ्यात चांगली वाटते ती निवडा. त्यांनी ती आपल्याला सांगितलंय, ती मी वाचून दाखवतोय. सोनाली नाशिककर. आता त्या पत्ता वगैरे माहित नाही बाहेर, कारण हा मेसेज व्हायरल झाल्यामुळे 4-5 आल्या, त्यातली ती एक आहे. मी मिताली गायवीट. हॅलो, ऐकायला येतंय का? हो, येतंय.
हा हा. ऍक्च्युली मी आदित्य गार्डन मध्ये राहत नाहीये, पण माझा फ्लॅट आहे तिथे. आणि माझी नणंद आहे माधुरी कत्तरणी. तर त्यांनी मला म्हटलं की अशी अशी स्पर्धा होते, मला ही कल्पना इतकी जास्त आवडली आणि मी आणि माझ्या मिस्टरांनी आम्ही दोघांनीही म्हणजे ही प्रोसेस एन्जॉय केली आणि कविता पाठवली. आणि ही आगळी वेगळी तुमची जी कल्पना होती ती आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडली. म्हणजे नंबर येवो किंवा न येवो, पण ही तुमची कल्पना खूप वेगळी होती आणि त्यामुळे खरंच खूप वर्षानंतर हातात पेन घेऊन लिहिण्याची इच्छा झाली. आणि त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानू इच्छिते आणि अभिनंदन करू इच्छिते. धन्यवाद. चला आता नितीन महाजन आता आभाराचं काम करतील. नितीन म्यूट करा. तुम्ही म्यूट आहात. आता बोला. हो. ओके. नमस्कार रसिक श्रोते हो. आजचा हा गार्डन सिटी मधला काव्यपोथी स्पर्धेचा कार्यक्रम म्हणजे एक छोटंसं कवी संमेलन झालंय असं वाटतंय. अशा अप्रतिम कार्यक्रमाचा समारोप करायची वेळ तेव्हा आलेली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांचा सहभाग झाला त्यांच्या सगळ्यांचे आभार मानण्याचे काम मी आता करत आहे. सर्वप्रथम सहभागी कवी ज्यांनी आपल्या एकापेक्षा अप्रतिम कविता या स्पर्धेसाठी पाठवल्या त्यांचे मनापासून आभार. खरं तर या स्पर्धेमुळे गार्डन सिटीमध्ये इतके चांगले कवी आहेत याचा शोध यामुळे लागला असंच म्हणायला हरकत नाही. यानंतर विजयी कवितांची निवड करण्याची अतिशय अवघड अशी कामगिरी आपले मान्यवर परीक्षक श्रीमती शैलजा किंकर मॅडम, श्री महेश सोनवणे सर आणि श्रीमती वंदना घाणेकर मॅडम यांनी अतिशय उत्तम रीतीने पार पाडली. त्याबद्दल त्याचे मी आभार मानतो. चित्राला एक मेसेज आहे तो देते. करिश्मामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आपल्याला एकत्र येण्याची संधी फारशी मिळत नाही. खूप बंधनं आपल्यावरती आलेली आहेत. पण त्यातून मार्ग काढत आपण आजचे छोटेसे कवी संमेलन सफल संपूर्ण केले. ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आज आपल्याला आपल्या घरी बसून याचा आस्वाद घेत आहोत. ते झूमचा वापर करून. त्यामुळे झूमचे आभार मानणे आपलं क्रमप्राप्ती आहे आणि ते शक्य झालंय विश्वेश जिरगाळेंच्यामुळे. यामुळे झूम आणि विश्वेश जिरगाळे दोघांचे अतिशय आभार. शिवाय आदित्य रसिक वाचक गटाचे सभासद ज्यांच्या सभासद वर्गणीतून हा कार्यक्रम होत आहे त्यांचे आभार मानणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व रसिक श्रोते हो, आपल्यामुळे कार्यक्रमात रंगत आली त्यामुळे आपलेही मनापासून आभार. हा कार्यक्रम सफल संपूर्ण झाला आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांचा मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. आता आपण ही मीटिंग संपवूयात आणि तुमच्या प्रतिक्रिया सगळ्यांच्या अशाच येऊ द्यात व्हॉट्सअपवर. आपल्या आदित्य रसिक ग्रुपमध्ये अजूनही तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता. आणि काकांना विनंती आहे की अशा अजून काही अभिनव उपक्रम तुम्ही सुरू ठेवावेत जेणेकरून आता ज्यांना ज्यांना आपलं वही आणि पेन सापडलंय, माळ्यावरनं काढलंय त्यांनी, त्याचा जरा वापर जास्त होईल. बरोबर. धन्यवाद.